छान असा भेंडी मसाला रेसिपी एक सिक्रेट वाटण बनवलेली आहे। कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा। बघा किती छान अशी रेसिपी झालेली आहे। नमस्कार मंडळी, आज आपण भेंडी मसाला रेसिपी सिक्रेट वाटण बनवणार आहोत। छान असे टिफिनसाठीही म्हणू शकता किंवा घरी चपाती सोबत, पोळी सोबत, वरण भातासोबत खाण्यासाठी ही रेसिपी छान आहे। तर घेतलेली आहे अर्धा किलो भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली, पुसून घेतली आणि अशा पद्धतीने असे छोटे असे आडवे कट मारून कापून घेतलेले, चिरून घेतलेले आहेत। म्हणजे अजून काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया। ओला नारळ घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, ओला नारळ घेतला, सुकाही घेतला, खोबरं म्हणजे सुकं खोबरं घेतलं तरी चालेल, कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला, शेंगदाण्याची कूट, हळद, लाल तिखट तुमच्या गरजेनुसार घ्या, लाल तिखट, हिंग, जिरं, बडीशोप घेतलेला आहे, हिरवी मिरची, आलं, हिरवी मिरचीचं प्रमाण पण तुमच्या गरजेनुसार, 2 चमचे धणे, कढीपत्ता, कोथिंबीर, मीठ, बटाटा घेतलेला आहे आणि अजून कोथिंबीर घेतलेली लागणार आहे, तेल। आता आपल्याला सिक्रेट वाटण काय आहे तेही पाहायचंय आणि ही रेसिपी तुम्ही कुठेही स्किप करू नका, छान रेसिपी आहे, आवडेल तुम्हाला। अशा पद्धतीने तुम्हाला बनवायला चला मग आपण वाटणाची तयारी करूया। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आता आपल्याला वाटण बनवायचं आहे। वाटण म्हणजे काय, आपल्याला काय भाजायचं करायचं काही नाहीये, असंच जाडसर वाटून घ्यायचंय। तर आपल्याला त्यामध्ये वाटण काय काय करायचंय ते पाहूया। तर घ्यायचंय ओला नारळ किंवा सुका नारळ, शेंगदाण्याची कूट घेतलेली आहे चांगली अशी वाटीभर, म्हणजे 4 चमचे तरी होईल, धणे 2 चमचे, बडीशोप घेतलेला आहे, मी बोलली आहे सुरुवातीला, नसेल बोलली तर पुन्हा वाटण मिक्सरमध्ये घालताना सांगते। बडीशोप 1 चमचा, जिरे अर्धा चमचा, हिरवी मिरची आणि आलं, लसणाचा वापर करायचा असेल तर करू शकता तुम्ही। ह्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आणि लाल तिखट आणि हळद पण ह्यामध्येच घालायचंय। आणि आता आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचंय पाणी न घालता। हे सिक्रेट वाटण तुम्ही ह्याच्यामध्ये घालणार, ते कसं घालायचं ते रेसिपी बनवताना पाहूया। आता मी हे जाडसर वाटून घेते। तर मंडळी हे आपलं सिक्रेट वाटण तयार झालेलं आहे, बघा इतकं जाडसर वाटून घ्यायचंय। आता आपल्याला अजून थोडा रेसिपीमध्ये थोडासा मसाल्याचा वापर करायचा आहे, तो काय तो आपण पुढे पाहूया। आता आपण रेसिपीला सुरुवात, कढई ठेवलेली आहे आणि कढई किंवा पातेलं तुम्ही काही ठेवू शकता, त्यामध्ये मी जवळजवळ 2 ते 2.5 पळी तेल घातलेले आहे। तेल थोडंसं जास्त लागतं। तेल गरम झालेलं आहे, सर्वप्रथम कांदा घालून घ्यायचा, हिंग घालून घ्यायचा, कढीपत्ता घालून घ्यायचा, मीठ घालायचंय। आपल्याला रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर, मी बोलले त्याने मसाला अजून बाकी आहे तर काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे। टोमॅटो घालून घ्यायचा, बटाटा घालून घ्यायचा। आता कांदा, बटाटा, टोमॅटो सगळं शिजल्यानंतर आपल्याला भेंडी घालायची आहे आणि नंतर आपल्याला मसाला वगैरे कसा घालायचा ते पाहायचंय। आता कांदा बटाटा थोडा शिजवून घ्यायचा। आता झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर बटाटा शिजवून घेऊया। बघा बटाटा व्यवस्थित शिजलेला आहे। आता यामध्ये बटाटा थोडासा कच्चा राहिला तरी फुटत आहे आणि थोडासा राहिलाच कच्चा तरी तो भेंडी सोबत शिजून जातो। आता यामध्ये ही सगळी भेंडी घालून घ्यायची आणि भेंडी घातल्यानंतर आपल्याला फक्त 2 मिनिटाचंच झाकण लावायचं आहे, नंतर झाकण उघडं करून ठेवायचं, नंतर भेंड्याला चिकटपणा येतो। आता मध्यम आचेवरच आपल्याला ही भेंडी सुद्धा अशी शिजवून घ्यायची। आता 2 मिनिटं फक्त झाकण ठेवायचे आणि मग आपल्याला झाकण न काढता भेंडी शिजवून घ्यायची। आणि ह्या भाजीला थोडासा वेळ जास्त लागतो, कारण आपण झाकण काढून ही भाजी आपल्याला शिजवायची, पण भेंडी शिजायला वेळ लागत नाही। 2 मिनिटं झालेली आहे आणि आता आपण काढून घ्यायचं, वर खाली परतून घ्यायची भेंडी। आणि आपण जो आता सिक्रेट मसाला बनवला तो थोडा थोडा करून ह्यामध्ये घालायचा। सिक्रेट मसाला म्हणजे सिक्रेट वाटण बनवलं ते थोडं थोडं करून घालायचंय। आधी थोडं घालायचं अर्ध म्हणजे, आणि मिक्स करून द्यायचं, म्हणजे सगळा हा मसाला जो बनवला, वाटण जे बनवलं ते भेंडीला लागलं पाहिजे आणि त्याची पूर्ण टेस्ट भेंडी आणि बटाटा, टोमॅटो, कांदा ह्यामध्ये उतरली पाहिजे। अशा पद्धतीने ही भाजी बनवायची। असं हे थोडं घालून 5 मिनिटांनी पुन्हा दुसरं घालून द्यायचं। आता उरलेलं वाटण पण आपण घालून घ्यायचं। ही गॅसची आता बंद केलेली आहे, नाहीतर हे थोडंसं तळाला चिकटलं जातं, कारण यामध्ये शेंगदाणा आणि नारळ आहे।
आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. छान हा सिक्रेट वाटणने मी भेंडी मसाला होतं. बिलकुल पाण्याचा वापर नाही. पाणी न घालता आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. म्हणजे पण लगेच मऊ झालेली आहे. भेंडी मऊ व्हायला वेळ लागत नाही आणि बिलकुल यामध्ये आपण पाण्याचा वापर कुठेच करणार मिळत नाही. आणि छान अशी रेसिपी आहे. मुलंही आवडीने खातील, अगदी मागून खातील वाटतं ही भाजी. आणि कशी मुलांना भेंडी आणि बटाटा ह्या 2 गोष्टी खूप आवडतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून वाटण बनवून ठेवायचं आणि टिफिनला तुम्ही अशा पद्धतीने देऊ शकता. मोठ्यांना लहानांना सगळ्यांना ही भाजी आवडेल अशी आहे. बघा आता अगदी 10 मिनिटं अशीच ठेवायची उघडी आणि छान अशी ही भाजी शिजली जाईल. आता यावर कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा मिक्स करून घ्यायची. बघा मसाला जो आपण वाटण बनवलं ते किती छान असं भेंडीला वगैरे पोट झालेलं आहे बघा, छान असं. बघा म्हणजे सिक्रेट मसाला, सिक्रेट वाटण वापरून ही भेंडी मसाला आपल्याला पाणी न घालता तयार झालेला आहे. आता हे मी सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. बघा असं मस्त सुटसुटीत झालेलं आहे. चपाती भाकरी सोबत खाण्यासाठी खूप छान झालेलं आहे. आता आपण बाउल मध्ये काढून घेऊया सर्विंग प्लेट मध्ये. बघा म्हणजे छान अशी रेसिपी आपली तयार झाली. प्लेटमध्ये बाउल काढून घेतली आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून सांगा आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.